तर आज अनेक महापालिकांचे महापौर ठरलेले आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मुंबईचा उपमहापौर महिलाच असेल, सूत्रांची माहिती। उपमहापौराबाबत फडणवीस आणि शिंदे अंतिम निर्णय घेणार। महापौर भाजपचा तर उपमहापौर शिंदेच्या शिवसेनेचा असणार। ठाण्यात महापौर उपमहापौराची निवड करण्यात आली। शिंदेच्या उपस्थितीत ठाण्याचा महापौर आणि उपमहापौर विराजमान झालेला आहेत। महापौरपदी शर्मिला पिंपोळकर, उपमहापौरपदी कृष्णा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली। कल्याण डोंबिवलीमध्ये महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली थाविल तर भाजपच्या उपमहापौरपदी राहुल दामले यांची निवड करण्यात आली। भाजपा, मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते। मात्र ठाकरेंच्या गटाचे राहुल कोट आणि मधुर म्हात्रे आणि स्वप्नाली केने हे 3 नगरसेवक सभागृहात उपस्थित नसल्यानं चर्चांना उधाण आलं। वसई विरार महापालिकेच्या महापौरपदी अजीव पाटील यांची निवड करण्यात आली। अजीव पाटील यांना 71 तर भाजपच्या दर्शन त्रिपाठी यांना 44 मतदान मिळालेलं आहे। त्यामुळे बवियाच्या अजीव पाटील यांची महापौरपदी निवड करण्यात आली। मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहतांची निवड झाली आहे। पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे। मी महाराष्ट्राची मुलगी आहे आणि या जनतेनं मला प्रतिसाद दिलाय। डिंपल मेहतांची प्रतिक्रिया। मराठी महापौरांच्या मुद्द्यावरून मराठी एकीकरण समिती आणि मनसैनिकांचं आंदोलन। उल्हासनगर महापालिकेत महायुतीचा भगवा झेंडा फडकला। शिंदे गटाच्या टीम उमी कलानींचा महापौर अश्विनी निकम तर भाजपाकडून उपमहापौर अमर लुंड यांची निवड। महायुतीचा 6.25 वर्षांचा फॉर्म्युला ठरला। पुण्याचा महापौर पदासाठी भाजपाकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा। उपमहापौर पदासाठी आरपीआयच्या परशुराम वाडेकरांच्या नावाची घोषणा। 9 तारखेला महापौर पदाची निवड होणार। पुण्याच्या उपमहापौर पदावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा चंद्रकांत पाटलांना फोन। पुण्याचं उपमहापौर पद आरपीआयला देण्याच्या सूचना। नगरसेवक परशुराम वाडेकरांना उपमहापौर करण्याच्या सूचना। पुण्यात महापौर उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून अर्ज दाखल। महापौर पदासाठी अश्विनी डॅनियल लांडगे यांचा अर्ज दाखल तर उपमहापौर पदासाठी साहिल केदारी यांचा अर्ज।